अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे सामूहिक बलात्कार आणि खून असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांनी या प्रकरणाची NIA मार्फत नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेत नेमकं आहे तरी काय पाहूयात. 8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला रोहन राय आणि मित्र उपस्थित होते. दिशाच्या पार्टीत आदित्य ठाकरेही पोहोचले. या पार्टीला आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मारिया देखील हजर होते. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बलात्काराचा उल्लेख या पोस्टमॉर्टममधून वगळण्यात आलाय. योग्य पोस्टमॉर्टम न करता दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन केले गेले. प्रत्यक्षदर्शींना धमकवण्याचा देखील प्रयत्न झाला. 14व्या मजल्यावर पडूनही दिशाच्या शरीरावर जखमाच नाहीत. दिशाच्या इमारतीमधील CCTV फुटेज गायब केले गेले. तपासात आरोपींच्या मोबाईल लोकेशनकडे दुर्लक्ष केलं गेलं. दिशाच्या मृत्यू प्रकरणाची महाराष्ट्राबाहेर सुनावणी घेण्यात यावी. आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा. तपासात आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना पाठीशी घातले जाऊ नये. आदित्य ठाकरेंचे मोबाईल लोकेशन CDR कोर्टात सादर केले जावे. कोर्टाच्या मार्गदर्शनात CBI मार्फत तपास केला जावा. मुंबई उच्च न्यायालय या याचिकेवर लवकर सुनावणी घेणार आहे. या याचिकेमुळे दिशा सालियन प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.